जळगावच्या जामनेर येथील 5 दिवसापासून बेपत्ता असलेल्या 27 वर्षीय तरुण निलेश राजेंद्र कासार याचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलात तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मिळून आला। या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जुन्या किरकोळ वादातून 2 मित्रांनीच निलेशची हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे। 15 डिसेंबर रोजी रात्रीपासून निलेश बेपत्ता होता। त्याची दुचाकी जळगावातील रामदेववाडी परिसरात मिळून आल्यानंतर MIDC पोलिसांनी तपास सुरू केला। गोपनीय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास करून गुजरातमधून 2 संशयित ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी निलेशचा खून करून मृतदेह पोत्यात भरून तलावात टाकल्याची कबुली दिली। संशयितरित्या माहितीनुसार आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पोलिसांनी शोध मोहीम राबवून मृतदेह ताब्यात घेतला। मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। या प्रकरणी MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अधिक माहिती दिली आहे। एका तरुणाचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे। त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार। हा राहणार जामनेर, बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा। दररोज जळगावमध्ये येणं जाणं त्याचं काम होतं। 15 तारीख सायंकाळी पासून तर मागचं मिसिंग होतं, म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहे का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होते। त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे, इथं जळगावमध्ये शिरसोली आहे, ते गावाजवळ रोड बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं। मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता, की आम्हाला निष्पन्न झाला। हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील, हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे। आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये, त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे। ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्याच्या अनुषंगाने हे दोघांना सुरत वरून त्यांना ताब्यात घेतला। त्यांना विचारपूस मध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे। निलेश कासारांना त्याला गळा दाबून त्यांना मारून टाकलं। त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत, जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे। कबुली दिल्यानंतर कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे। हो, त्यांचं शिरसोली जंगलातून, शिरसोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरच्या परिसरातून त्यांचं विहिरीतून ते बॉडी काढण्यात आलेली। नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही, म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलत आहेत, आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये। बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारण असतं म्हणून त्यांना आता सांगतायत, बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळे कारण आहे असे आमच्या डाऊट आहे। 1-2 दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल कारण काय।